येतच असतंय महाराज. आले का नाही पुन्हा? हा पुन्हा येतेत, पण म्हणलं पाहिजे मी. तसं महाराज म्हणले माझ्या हातात आहे. मी आम्ही वैकुंठ वासे आलो याच कारणासे बोलिले जलसे सास भावे वर्ताया आम्ही वैकुंठ वासे आलो याची आम्ही वैकुंठवासी आलो याचे. आम्ही कधी येऊ शकतो, कधी जाऊ शकतो. तुका म्हणे आम्हा सगळं काही नाही. असं एक प्रमाण आहे आम्हाला. नाही नाही ते आठवण आता, पण कीर्तन झाल्यावर आठवण. जरा सकाळपासून दगदग चालू आहे माझी बी. नाही जावे लागे नाही आम्हा ज्यावे मरावे लागत. आम्ही अहो अखंडित जैसे तैसे. बर तुकोबार आहे. तुम्ही काला प्रसाद भेटल्यानंतर एकमेकांच्या मुखामध्ये द्याल, सगळ्यांना तो प्रसाद द्याल. पण हा काला तुम्ही करणार कुठे की आम्हाला सुद्धा त्याचा लाभ घेता येईल. अभंगाचं शेवट. म्हणे वाळवंट विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी गोरा कुंडली वाळवंट बरवे नीट उत्तम. वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. महाराज म्हणतात या वाळवंटामध्ये आम्ही हा काला सेवन करू. 3 विशेषण दिले. का वाळवंट निवडलं तर वाळवंट बरवे, वाळवंट नीट, वाळवंट उत्तम. म्हणून तुका म्हणे वाळवंट तिथे आम्ही हा काला सेवन करू. असा अभंगाचा सरळ सरळ भाव आहे. अभंगाचं चिंतन करायचं झालं तर बराचसा वेळ त्याला लागतो. पण काल्याचं कीर्तन असल्यामुळं काल्याच्या कीर्तनकाराने त्या दिवशी काय सांगायचं असतं? चरित्र ते उच्चारावे केलं देव गोकुळी, केलं देव गोकुळी, केलं देव
करायचा आहे? भगवान परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार करायचा आहे. बर बर महाराज, का हो आचरण केलं तर नाही का जमणार? म्हणले नाही जमणार, कुठंतरी मार खावा लागन आपण. देवाच्या चरित्राचा फक्त काय करायचा आहे? ते कसा वागला देव, मी बी तसंच करीन असं म्हणून जमणार नाही का? बघा ऐका, काय लाभ आहे देवाच्या चरित्राचा उच्चार केल्यानं? म्हटले रामाच्या चरित्राचा माणसाने काय करत जावं? आचरण करत जावं. किती गोड चरित्र आहे. एक बाणी, एक वचनी आणि एक, तुम्ही बोलनात, भूक लागली का? काही काळजी करू नका, झालं, मी त्याच पत्त्यावर आहे. एक बाणी, एक वचनी आणि एक पत्नी. हे आचरण कोणाचं आहे? रामाचं. आता पुढचं आहे का? अनेक बाणी, अनेक वचनी आणि अनेक पत्नी. हे कोणाचं आहे? कृष्णाचं. हो म्हणे, असलाच अवतार आहे ह्याचा महाराज. सगळे अवतार फक्त पूर्ण अवतार आहेत, पण पूर्णोत्तम अवतार कोणाचा असेल तर ते फक्त कोणाचा आहे? भगवान कृष्ण परमात्म्याचा आहे. म्हणून पूर्ण अवतार राम कृष्ण. 6 अवताराचे प्रकार सांगितले. अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णोत्तम. असा भगवान कृष्ण परमात्मा, त्याच्या चरित्राचा उच्चार करायचा. महाराज भेटल काय आम्हाला? म्हणले तुम्ही नुसता उच्चार करा तरी तुमचा देह काय होऊन जाईल? पवित्र होऊन जाईल. म्हणून पवित्र होईन चरित्र उच्चारे, रूपाच्या आधारे ओझरिया. या कृष्ण परमात्म्याचा चरित्राचा आम्ही उच्चार करू. काय उच्चार करायचा? कुठलं चरित्र उच्चार करायचं? ह्या बाबाचं एक गाव नाही. ज्ञानोबाराय म्हणले सुद्धा बरं का, ज्ञानोबारायने ज्ञानेश्वरीत कृष्ण परमात्म्याचं एवढं गोड वर्णन केलंय. म्हणले नेमकं कळतच नाही हे कोणाच्या कामाचा माणूस आहे. बर, जन्माला आलं म्हणाव तर जन्माला आल्यापासून संभ्रम आहे ह्याचा. नेमका जन्म गोकुळात म्हणाव की मथुरेत? पण संतांनी साजरा केला कुठं? गोकुळामध्ये. अवतार गोकुळे हो किंवा कृष्ण गोकुळे जन्मला, पण आला म्हणे मथुरेत आला. काही थोडा काळ तिथं राहिला. राहिल्याबरोबर आता मागचं चरित्र तुमच्या सगळ्यांना पाठ आहे. जन्म झाला, गोकुळात प्रगट झाले. झाल्याबरोबर वडिलांना म्हणू लागले, बाबा आता इथून मला उचला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजले गोकुळाला, मजले गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजले गोकुळाला, मजले गोकुळाला. माया उपजली तेथे, ठेवी मजानी येते. माया उपजली येते, ठेवी मजानी तेथे. येतो नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजले नंदाच्या घराला. बाबा आता मला इथून कुठे घेऊन जा? नंदाच्या घरी घेऊन जा. वडिलांनी सांगितलं, बाळा आम्ही काय आमल्यात नाहीत.
मग कुठे आहेत आम्ही? जरी तुझ्या आजोळात असलो तरी सध्या आजोळ तुला धार्जिन नाही, असं कोण म्हणायले? हा, सगळ्याच नातवाला आजोळ धार्जिन असं असं काही नसतंय. वसुदेव म्हणालेत, बाळा तू म्हणतोस ते सगळं खरंय, इथून उचलायचंय, घेऊन जायचंय, पण आम्ही सध्या कशात आहेत? बंदीखान्यात आहेत. मग हा बोलू लागला, मनसी रक्षपाळ तेम्या मोहिले सकळ. बाबा काळजी करू नका, हे उघडे डोळे ठेवून बघायलेत, पण हे सगळे झोपलेत म्हणजे. ह्या सगळ्याला मी गुंगीचं औषध दिलंय. आणि खरंच आहे, सगळे आपण गुंगीतच जगायलोत सध्या. कशात जगायलोत? कोणी ज्ञानाच्या गुंगीत आहे, कोणी संपत्तीच्या गुंगीत आहे, कोणी. आणि काय म्हणतोय माणूस? माझ्यासारखं कोणीच नाही. ही गुंग आहे. गुंग कशाची? ज्याला त्याला अलग आहे महाराज. कुणाला ताकदीची गुंग आहे. हा, कसला बी आला तरी महाराज आपल्यापाशी. म्हणजे मी कवा म्हणत नाही तसं, कारण आपल्याला नाहीच ना ते. बॉडी असणारे माणसं काय म्हणतात? आपल्यासारखं ताकद कुणात नाही. ती शक्तीची बळाची गुंग आहे त्याला. कोणी म्हणतं माझ्यासारखा पैसा काय कोणाकडंच नाही. ही संपत्तीची गुंग आहे. देवानं गुंग दिली, ह्याच्यातच आयुष्य संपत चाललंय. कोणी म्हणतंय माझ्यासारखं दिसायला कोणी, असं प्रत्येकाला वाटतं आहे की नाही? प्रत्येक जण आपापलं ना मी कसा सुंदर आहे, असं प्रत्येकाची भावना आहे. कोणी रूपात त्या गुंगीत गुंतलेलं आहे महाराज. पण बाबा तुम्ही उचला, काळजी करू नका. हे सगळे झोपलेत आहेत. उचलला उचलीला कमळापती पायीचे बंधने. उचलल्याबरोबर साखळदंड गळून पडले. आता जमलं गडे. थोडे बाहेर आले. बाहेर आल्याबरोबर सगळे द्वारपाल बघू लागले, पण काही मनी ना झालते. कुठं चाललात? कस काय चाललात? तुम्ही जेलमध्ये बंदीखान्यात आहेत, काहीच म्हणीनात, निस्ते बघायलेत. वसुदेवाला कळाना नेमकं झोपलेत म्हणाव का जागेत म्हणावं. बरं, बऱ्याच माणसाच्या झोपीचे अनेक प्रकार आहेत. कुणाचे डोळे झाकून झोपतात काही माणसं झोपत आहेत पण अर्धे डोळे उघडे ठेवून महाराज. असल्या माणसाचं लय धोका होतं. झोपलंय का ते कळाना. आणि तिसरी झोप आहे. आता बऱ्याच झोपीचे प्रकार येतात मला, पण आपल्याला कालाचं चिंतन करायचंय. तिसरी झोप ती नुसती महाराज असं तोंड वासून झोपत येते. म्हणजे तोंड वाचल्याशिवाय झोप येत. पण ही परवडली बाबा. डोळे उघडे ठेवून झोपा, अर्धे उघडे ठेवून झोपा, तोंड वासून झोपा. पण चौथीला घातक झोप आहे, ते घर झोप. एकदा का घोरायला लागले काळी तीनचा स्वर लावला, पुन्हा कुणाला झोपू देत नाही. ही झोपीचा नमुनाच आहे असला. परंतु बाबा उचला. चालले वसुदेवची घेऊन. रस्त्यामध्ये यमुना नावाची नदी आहे. पूर आलेला आहे. पुरामध्ये बोट बुडवलं आणि रस्ता दिला. काय पूर आला होता. तर यमुना मैयेला सुद्धा भगवान परमात्म्याचं काय घ्यायचं होतं? दर्शन घ्यायचं होतं. तेवढ्यामध्ये गोकुळात आगमन झालं. कन्हैयाला तिथं ठेवलं, मायेला उचललं, मथुरेत आणलं. माया हातातून निसटली. कंसाला बातमी सांगितली. आनंदोत्सव गोकुळात चालू झाला. किती चालू झाला? महाराज म्हणले बाळ जन्माला आल्याचं सुख सांगता येत नाही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. बालकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी.
सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. खूप आनंद झाला नंदाला भेटायला येणाऱ्या लोकांकरता. नंदाने तशी व्यवस्था केली होती. ज्यांना ज्यांना दात असतील त्यांच्याकरता नंदराजाने आलेल्या लोकांना खायला तसले लाडू बनविल. ते कसले? असे असे नाही नाही डिंकाचे नाही, असे वळून त्याला काय म्हणते, वळेव लाडू. कुणाला चांगले टणक दात आहेत त्यांना एका हलता येतं ना, ह्या लाडूच्या नादी लागायचे नाही महाराज. मग सगळेच जाते टणक दात आहेत त्यांच्याकरता लाडू दिनो. जे एखादा हलतंय, कुणाच्या दाडा पडल्यात, असे बी काही असतात ना कॅटेगरी नमुन्याच्या. अशा माणसाकरता मोतीचूर लाडूची व्यवस्था केली. ते मऊ म्हणजे सामान्य माणसाला ते चावल असं. आणि ज्यांना दातच नव्हते अशा लोकांकरता सुद्धा नंदराजाने लापशी बनविली. ती काय बनविली होती? लापशी. चावायचं कामच नाही. लेकरू बघायला आलं की लेकरू बघायचं, बघितलं की येता येता द्रोणात लगेच लापशी घ्यायची, बसून प्रसाद घ्यायचा. ज्यांना चावता येत नाही त्यांनी लापशी खायची, चावायचं अजिबात नाही. नुसता घास मध्ये टाकायचा, तो चल पुढं मी आले मागं म्हणायचं बस. सगळ्यांकरता व्यवस्था. काय वैभव त्या गोकुळातलं महाराज, काय वर्णन करावं. गायींना हर्ष, यमुनामयेला आनंद. एवढा आनंद झाला आणि बाळ थोडं थोडं मोठं होऊ लागलं. आता लहानाचं मोठं झालं आणि मोठं झाल्यावर अनेक कला करू लागलं महाराज. पोटावर चालू लागलं, रांगू लागलं. तळवे तळहात टेकेत डाव्या गुडघ्याने रांगत. कसा रांगत असताना सांगत होता भूमातेला, माते काळजी करू नको. बाकीचे सगळे लेकरं म्हणले उजव्या गुडघ्यानं रांगायचे, हे कसल्या गुडघ्यानं? डाव्या. म्हणजे देव काय डकना नव्हता, पण डाव्यानं रांगायचा. का रांगत होता? तर तो जमिनीला सांगत होता, पृथ्वीला सांगत होता, बाई आता मी आलोय. दोन हात कुठं ठेवलेले आहेत? पृथ्वीवर. आणि डावा गुडघा का ठेवायचा? तर तो म्हणायचा, ह्याच गुडघ्यानं डाव्यांना मी काय करीन? रगडीन. शत्रूंना, दुष्टांना, राक्षसांना मी याच गुडघ्याने काय करीन? रगडून टाकील. म्हणून रांगू लागले. रांगता रांगता अजून देव थोडे मोठे झाले. कधी कधी रडायचे आणि काय म्हणायचे, आई मला चंद्र खेळायला आणून दे. यशोदा म्हणायची, बाई चंद्र कसा आणून द्यावा ह्याला? मग तिनं कला केली. पातेलं आणलं आणि त्याच्यात पाणी भरलं आणि उघड्या पटांगणात ठेवलं. कान्हा मैया मैं तो चंद खिलो नाले हो. आई मला जर चंद्र खेळायला आणून दिलं नाहीस तर बघ मग उद्यापासून तुला मी आई म्हणणार नाही. एकट्यानंद बाबाला मी माझे कोण म्हणीन? बाबा म्हणीन. दौ गौरी का पय पालन करी हो. गाईचं दूध पिणार नाही, तुझ्या हातचं जेवण करणार नाही. मैया मला चंद्र खेळायला. यशोदे ते पातेल्यात आणलं त्याला आणि दाखवलं. बघ कान्हा, ते वरचा कुठं दिसू लागला, हे बघ चंद्र. ते म्हणला, आई सगळं जगाला मी येडं लावलंय. कुणाला? मला बघितल्यावर कसले बी भुलायलेत नाही ते बी. पाहिल्या वेद लावी बैसे जीवे. आणि तू कुणाला येड्यात काढायलीस? चांगल्या चांगल्याला मी येड लावलंय, ज्यांना लागलंय त्यांचं अजून येड निघालं नाही आणि तुम्हाला येड्यात काढायलीस. बघून यात चंद्र असते का? हात लावून बघितलं, कुठंच नाही. रुसले का नाही? या यशोदा जरा हुशार होती. कान्हा अरे चंद्र काय सुंदर आहे, चंद्रापेक्षा सुंदर तुला काय आणून देते? नवरी आणून देते. मैया चंदाहूते अति सुंदर तुझे नवल दुलई हा बे हो. कान्हा त्याच्यापेक्षा सुंदर. आणि तेवढ्यात चंद्र इसरला. अशा अनेक लीला करू लागले. आता थोडे लहानाचे मोठे झाले. कोण्या तरी गवळणीच्या घरी जायचं, दही दूध तूप लोणी खायचं, तिनं घेऊन यायचं. यशोदे तुझ्या कानाने दही दूध तूप लोणी खाल्लं. एक गवळण आली.
काय सांगू म्हणे यशोदे. अगं घरी येतो, गवळणीनं पकडलं त्याला हाताला. पकडल्याबरोबर याच्या तोंडात ताक होतं. सोड तर म्हणता येत नव्हतं. मग हे लढवली आणि काय केलं, तोंडातल्या ताकाची पिचकारी गवळणीच्या तोंडावर मारली. आणि मग ते डोळ्यात त्याच्या ताक गेलं. ते डोळे चोळायला म्हणले तर हात सोडला आणि घरी पळून आला. कधी कधी गवळणीच्या घरी जायचा. एक गवळण शेणाच्या काय करत होती, अशा गौऱ्या थापत होती. तेव्हाच्या गवळणी गौऱ्या करायच्या त्या अशा शेणाच्या. तवाच्या गवळणीचं सांगलो मी. आणि अशा शेणाच्या गौऱ्या थापत होते. तेवढ्यात हा गेला. मला दे ना एक लोण्याचा गोळा. ते म्हणे का फुकट आलाय का? 2 तास कीर्तन केल्याशिवाय कसं भेटन? फुकट नाही. मग काम करतो. काय काम करतो ऐका म्हणे. एक शेणाची पाटी नेऊन टाकली की 1 लोण्याचा काय द्यायचा, गोळा द्यायचा. जमलं म्हणे. कानानं शेणाची पाटी नेऊन टाकायची, पण मोजायच्या पाट्या कसे? गवळण म्हणले असं करते, 1 पाटी नेऊन टाकली की तुझ्या गालावर 1 शेणाचा काय द्यायचा, टिपका द्यायचा. पण हे महाचतुर होतं महाराज. जाताना 1 पाटी घेऊन जायचं आणि येताना त्याच टिपक्याचे 4-5 करून यायचं. का ना, पाट्या तर 2च टाकल्यास आणि टिपके 8. हे माझं असलंच असतंय म्हणले. मी दुप्पट करत असतो. पण एक लक्षात घ्या, मला जे जे कोणी देईल त्याला मी काय देत असतो, दुप्पट देत असतो. घेसी तेव्हा माझी लीलाच अशी आहे. गवळणीने लोण्याचा गोळा द्यावा. कधी कधी गवळणीनं दिला नाही. ज्या गवळणीनं लोण्याचा गोळा दिला नाही ती गवळण पहाटे उठायची आणि सकाळी सकाळी दारात सडा टाकून रांगोळ काढायची. आणि काय करायचं, ज्या गवळणीनं खोडी केली, गारानं सांगितलंय, त्या गवळणीच्या रांगोळीवर जायचं आणि काय काढायचं, अष्टदळ काढलेलं असताना त्याच्यावर महाराज वरी मुते चक्रपाणी भगवान परमात्म्याने त्या गवळणीची रांगोळ मोडून काढायची. काय करावं बाई म्हणली. एके दिवशी सगळ्या ग्रुपनं असा ग्रुप केला आणि भगवान परमात्मा म्हणले आता बाद झालं याचं. सगळ्या गवळणी आल्या, यशोदेच्या घरी आल्या. गवळणी सांगती गाराने रात्री आला चक्रपाणी. गवळण सांगती गाराने रात्री आला चक्रपाणी. खाऊनी दही दूध तुपालोने फोडीने आवगे विरजने. हा बाई कोणासी आवरे ना, बाई कोणाची आवरे ना. यशोदे बाळ तुझा पाना कोटवरी सोसोधिंगा. यशोदे बाळ तुझा पाना कोटवरी सोसोधिंगा. यशोदे बाळ तुझा पाना कोटवरी यशोदे बाळ तुझा ताना कोटवर सोसो धिंगाणा. गवळणींचं चित्त चोरावं. भगवान परमात्मा अनेक गाराणे यशोदेकडे यावेत. यशोदेला वाटायचं लेकरू तरी कसलंय. इकडून चोराच्या गाराण्या आणि तिकडून महाराज राक्षसांचे संकट. किती राक्षस मारावे महाराज. का ग बगरिटा. एवढे सगळे राक्षसांचं पतन भगवान परमात्म्याने केलं. आणि करता करता महाराज गवळणी गाराने घेऊन येऊ लागल्या. 1 नाही 2 नाही 3 नाही, दररोज उठलं की गाराणं. सकाळी गाराणं, दुपारी गाराणं, संध्याकाळी गाराणं. त्यातली त्यात महाराज आगाव लेकराची आई कुणाचे गाराणे ऐकून घेत नाही. तिचं ते ठरलेला नियम असतो. खोडी आपल्या जरी लेकरानं केली तरी ती लवकर मान्य करीत नाही. तिचा नियम आहे. यशोदा
सुरुवातीला म्हणायचं झाला असन. पुन्हा काही दिवसानं गाराने यायल्यावर तिनं बी धड झाली आणि गवळणीलाच परत बोलायली महाराज. तेवढ्यात एक गवळण जरा हुशार होती. ती म्हणले तुम्हाला माहीत नाही, ती भागवतात सांगितलेली दुसऱ्या गल्लीतली होती, ही तिसऱ्याच गल्लीतली अध्यक्षा होती. आज दुसऱ्या पक्षाची महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा. आता ती बी नवीनच आलेली होती आणि ती म्हणले चला चला तुम्हाला काय माहिती, माझ्यासोबत चला, मी दाखवते त्याला. सगळ्या गवळणी घेऊन गेल्या आणि हाक मारली, यशोदे तुझ्या पोराला नीट सांग, आणि जर त्याने खोडी केली तर त्याला म्हणावं आमच्या वाड्यात येऊन बघ, उद्यापासून सगळ्या गल्लीची छावणी तयार करू. पेंद्या गवळण लईच बोलाय. हा म्हणला ते अध्यक्ष आहे सध्या, आणि अध्यक्ष झाला माणूस की लईच बोलत असतो. बरं म्हणला अध्यक्ष आहेत, ह्यांचा नकाशा बदलावा लागते. रात्रीच्या वेळी भगवान परमात्मा वाड्यात आले. काय करायचं ते केलं. पहाटे गवळण 3 वाजता उठली. 3 वाजता उठल्या बरोबर तिनं आपल्या मालकाला उठवलं. बालक उठा, आता जवळ 1:30 वाजत आलाय, उठा आता लवकर. काय आणायला जायचंय? दूध काढायला जायचंय, उठा. म्हणजे तेव्हाच्या 1:30ला नाही, आता उरकत आलंय म्हणून लवकर आपल्यालाही उरकायचंय, उठा लवकर. आता ती गवळण जरा जास्त कडक होती, शिकलेली होती, त्याच्यामुळं गवळी बी बिचारा म्हणीन तसं काय करायचा, ऐकायचा. उठला बिचारा, दिली तिनं ते दूध काढायची चरवी त्याच्या हातात. जा दूध काढा. गेला बिचारा. दूध काढायला गेल्याबरोबर गाईच्या वाड्यात गाईच्या धार काढायला बसला, पण लात मारली. लात मारल्याबरोबर म्हणला नंबर चुकला. म्हणला मारक्या गाई खालीच बसलो पहिल्यांदा. दुसऱ्या गाई खाली बसले, ती बी लातच मारायली. तिसऱ्या गाई खाली लातच मारायली. गवळण म्हणली दररोज 4 वाजता एका तासात दूध घेऊन येतेत, आज कसे आले नाहीत? ती म्हणली आमच्या मालकाचा का नाही स्वभावच जात नाही, कवा बी ढिल्यानंच वागत येत. म्हणले पटकन दूध घेऊन यायचं. कवरचं झालं दूध आणाय गेलेत. गवळण महाराज तावानं तिनं पदर खावला आणि हीच निघाली दूध काढाय. गवळी म्हणला अगं आज गाया मारायसल्यात, इकडं आणा. म्हणले मी काढते. ही गवळण बसली धार काढाय बसल्या बराबर जी चरवी एकीकड आणि महाराज अशी लात दिली की नथ घालाय जागा राहिली नाही. आणि मग तिला उजडलं. बाय म्हणले खरंच आमचं मालक आहे, गाईच्या वाड्यात जायचं सोडून गाढवाच्या वाड्यात आलंय म्हणजे दूध काढ. ते म्हणला मी नाही, तू बघ जरा. म्हणले भिंती आपल्या वाड्याची, खुंट्या आपल्या वाड्याच्या, जागा आपली, आणि मग गाढव कसे आले हे म्हणला कालच्या मोर्चात तू कशी गेली, हा मग कसे गाढव आले म्हणली. आणि मग कळालं बाई त्या विनहे नासी नव्हे दुसरिया ऐसी लागेल गारण. यशोदे बाळ फार खट्याळे, खूप खोड्या करतोय. तेव्हा भगवान परमात्म्याला अनंत गाराने येऊ लागले. एक गवळण एका गवळणीच्या घरी चोऱ्या करायला गेले. मंत्र म्हटला, आज जायचा मंत्र चालू झाला महाराज. आणि मग मंत्र म्हटल्याबरोबर ते मंत्रच होता चोरीचा, ते सांगून उपयोग नाही, त्याला अगोदर सिद्ध करावं लागतंय. काय करायला? ते मंत्र, मग चोरी करायची. मंत्र म्हटले, बाकीचे काही सोबती असतात महाराज, ते त्याच्या धंद्यावर टपून बसलेले असतात. कशावर? मित्र बी असतात, पण प्रत्येकाला आपला धंदा जमला असं नाही, ते त्याच्या धंद्यावर टपून असतात. पेंद्या म्हणला कवरचं झालं, ह्याचाच धंदा चालायला आहे म्हणला. नेमकं करतंय काय हे? अर्धे डोळे उघडे ठेवून बघावं लागला. जाताना आत गेलेले, बाहेर येताना अर्धे डोळे उघडे ठेवले. ज्यानं पूर्ण डोळे झाकले होते ते सगळे गोपाळ बाहेर आले, आणि ज्यानं अर्धे डोळे झाकले होते ते कुठं अडकलं? त्या सवण्यात. आणि ती वाजली फळी. वाजल्या बराबर गवळण उठली. गवळण जरा जुन्या मॉडेलची होती, हातात काटीन तेन महाराज. तिनं लगेच बघितलं, कोण आहे रे? नुसते पाय लोंबायलेले दिस. गवळण म्हणली चोरी करता, आणि 2 काट्या टाकल्या. आता मारू लागली गवळण, पण आवाज कुठं जाऊ लागला? बाहेर. गवळण म्हणली काय निर्लज्ज आहे,
एवढं मारून पण अजून बाहेर निघत नाही, रडत नाही, बोलत नाही. काय करावं? खूप काही लीला झाल्या. आणि मग देवाला प्रार्थना केली, देवा आतापासून आम्ही अर्धा विश्वास ठेवणार नाही. आता एकदा मंत्र म्हणा, पूर्ण डोळे झाकू. आपणही देवाचे भक्त आहेत, पण आपला देवावर अजून पूर्ण विश्वास नाही. म्हणजे आपण विसावण्यातच अडकलेले आहेत अजून. धड देवाकडचे बी नाही आणि देवाच्या विरोधातले बी नाही. म्हणून पूर्ण विश्वास असला पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, देवा आम्ही तुझ्यावर आमचा पूर्ण काय घातलेला आहे? भार घातलेला आहे. करशील तरी नव्हे काही, राईचा डोंगर पर्वत राई, आपुले करुणेची साई, करी ओ आई मजवरी. आई आता देवा आम्ही तुझ्यावर पूर्ण भार घातलाय, तुला जे करायचंय ते कर, तुझं वाटे आता ते करी अनंता. तसा पूर्ण विश्वास ठेवा. पेंद्याला बाहेर काढलं. अनंत लीला करत असताना गोकुळामध्ये सगळ्या गवळणी यशोदेकडे यायच्या. यशोदे बाई आता कुठवर सहन करावं तुझा, तुला जे गोड वाटे कान्हा, यशोदे बाळ तुझा तान्हा. आता किती दिवस आम्ही सहन करायचं? तेव्हा यशोदेनं जवळ घेतलं, कान्हा आता खोडी करायची नाही, आणि खोडी केली तर मी बाबांनाच सांगेन. असं म्हणल्याबरोबर देव घाबरले आणि काय म्हणू लागले, आई आता आता बाबांना नको सांगू, उद्यापासून मी गावात थांबणार नाही. मग कुठे जाईन? उद्यापासून मी रानात जाईन आणि सगळे सवंगडे सोबत घेईन. उद्या जाईन मी राणा सवे घेऊनी गोधना. सगळ्यांना सोबत घेतलं. पण पोरगच तसलं महाराज कलाकार. भगवान परमात्म्याची लीलाच. यशोदेला जरा बरं वाटलं की दुपारच्या पारी तर घरी आलं. हे कान्हा लेकर असतात का नाही असले, शाळात गेली की काही काही लेकरायचं मन शाळात रमत नाही. दप्तर ठेवणार, मास्तराला काहीतरी म्हणणार आणि लगेच घरी. तसं हे बी रानात जायचं आणि पुन्हा घरी यायचं आणि काय म्हणायचं, आई चल घरी, मला काय लागले, भूक लागले. यशोदे घराकडे चाल, मला जेवू घाल. यशोदे मला जेवू घाल. यशोदे घराकडे चाल, यशोदे घराकडे चाल, मला जेवू घाल. यशोदे मला गाई राखी तो नवला. गाई राखे तो नवला. गाई राखून झिजली नका, गाई राखून झिजली नका. मला देऊ घाल, मला देऊ घाल. यशोदे घराकडे चाल, यशोदे घराकडे चाल, मला देऊ घाल. यशोदे मला देऊ घाल. यशोदे घराकडे चाल, मला जेवू घाल. मी तुझा एकुलता एक. काय म्हणायलंय, आई घरानं मांडलं त्यानं महाराज. राणातून आलं की आणि लेकरं घराने मांडीत असतात. हुशार मायबापानं हुशार राहिलं पाहिजे. लेकरावर तेवढा ताबा आपला ठेवला पाहिजे. त्यानं चालू केलं, मी तुझा एकुलता एक. काय म्हणू लागला, गाई राखी तो 9 लाख. असलं बोलू लागलो महाराज.
आणि बोलायला बरोबर यशोदेचं हृदय द्रवलं आणि यशोदा काय म्हणू लागले, बर बर काना. आणि मग हळूच यादी काढली काय काय खाऊ घाल त्याची. काय म्हणतंय पुन्हा, साध्या गव्हाची पोळी लाटली, पुरण पोळी करून दे मोठी. हा, पुरणपोळी मागू लागलं महाराजांना. वरून काय म्हणताय, आई तशी काय काळजी करू नको, नाही आडवीत. ऐका आता, गुळ घातल्याशिवाय पुरणपोळी कशी होईल. पण वरून म्हणतंय, आई मला जीव घाल. पुन्हा अजून बरंच काही सांगितलं त्याने, भाकरी दे, कानवाला दे, पुरी दे, सगळं मागू लागलं. यशोदा म्हणली, रानात जायचं काय झालं. आणि मग पुन्हा तिथं गेल्यानंतर गाई राखू लागला, सवंगड्याबरोबर खेळ खेळू लागला. हमामा होतो ते हुंबरे. वाटप केला. तोच प्रसाद आपल्या सगळ्यांना आज या ठिकाणी सेवन करायला भेटणार आहे. सगळे पाहुणे रावळे मंडळी बाहेरून लांबून उपस्थित आलेले आहेत, म्हणून जास्त वेळ काही लांबवणं योग्य नाही. उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्याच्याकरता काल्याचं चिंतन थोडक्यामध्ये आपल्या सगळ्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. सद्गुरू महाराजांनी जशी कृपा केली त्या पद्धतीने अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. आणि असाच उत्तरोत्तर आमच्या ओम भयांना परमार्थ करण्याची बुद्धी पांडुरंग परमात्म्याने द्यावी अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करू. आणि त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी शांती नांदो अशी प्रार्थना मारुतीरायाच्या चरणी करून झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करूयात. पुनश्च एकदा सर्व भजनी मंडळी, आपण सुद्धा श्रोतृवर्ग माय माऊल्या उपस्थित राहिलात म्हणून आपल्याही सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. झालेली सेवा बोलता बोलता एखादा शब्द वेडा वाकडा वाटला असेल, माझा जरा भाषा विनोदी आहे आणि त्याच्याकरता सगळी लिमला भजनी मंडळी आहे, आपणही आहात. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की उशीर जरी झाला असला तरी सगळ्यांनी भोजन केल्याशिवाय जायचं नाही. पोट भरून भोजन करा. आणि याच ठिकाणी भोजनाची व्यवस्था आलेल्या सगळ्या मंडळी करता केलेली आहे अशी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली.